नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील क्रांती स्मारक साळवे हातनूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कैलासवासी श दे पाटील उर्फ बाबूराव दादा साहित्य वाणिज्य आणि कैलासवासी भाऊसाहेब म दी सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। सुरुवातीला क्रांती स्मारक येथे श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे चेअरमन आणि माजी आमदार बाबासाहेब कुणाल रोहिदास पाटील सह किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूरचे सचिव निशांत रंधे, SSVP महाविद्यालय शिंदखेडा अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक बापू पाटील, संचालक प्राध्यापक सुरेश देसले, प्राचार्य NS पवार, साळवे सरपंच प्रतिनिधी संतोष वाघ, दरबार सिंग गिरासे चिमठाणे सह स्वातंत्र्य सैनिक वारस प्रतिनिधी यांनी वीर क्रांतिकारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर कार्यशाळा स्थळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं। यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष माजी आमदार कुणालबाबा पाटील हे होते, तर किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर सचिव निशांत रंधे, SSVPS महाविद्यालय शिंदखेडा अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक बापू पाटील, संचालक प्राध्यापक सुरेश देसले, उमवी जळगाव अधिभाषा सदस्य डॉक्टर संजय पाटील, प्राध्यापक जयवंत मगर, नितीन ठाकूर, अमोल मराठे, केदारनाथ कवडीवाले, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग सचिन नांद्रे, प्राचार्य NS पवार, सरपंच प्रतिनिधी संतोष वाघ साळवे, दरबार सिंग गिरासे चिमठाणे, माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी प्रकाश बोरसे, हातनूरचे उपसरपंच दीपक जगताप, विकास सोसायटी चेअरमन प्राध्यापक AV पाटील, अविनाश पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षास राखी बांधल्या, तसेच खजाना लुटीत स्वातंत्र्य सैनिकांचा वारस प्रतिनिधींचा सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन गौरव केला। अनेक मान्यवरांनी क्रांती दिनानिमित्त आठवणींना उजाळा दिला। तसेच प्राध्यापक सुधाकर सूर्यवंशी यांचं व्याख्यान झालं। एक दिवसीय कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींना देशसेवा, देशाविषयी आत्मीयता, स्वावलंबन, प्रेरणादायी गुण रुजवून जागरूकता निर्माण केली। प्रास्ताविक प्राचार्य NS पवार यांनी केले, तर कार्यशाळा यशस्वीसाठी प्राध्यापक डॉक्टर सचिन जाधव, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर योगेश अहिराव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आशा कांबळे, महिला कार्यक्रम अधिकारी सह राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिंदखेडा महाविद्यालय, उपप्राचार्य कार्यालय अधीक्षक, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले। यासाठी माध्यमिक विद्यालय हातनूरचे सहकार्य लाभले। त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी तारुण्य या क्रांतिकारकाच्या लढ्यामध्ये स्वतःचं तारुण्य संपूर्ण घालून दिलं आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात पाहिजे, या देशाच्या पुढच्या पिढ्या या सुखी झाल्या पाहिजे, याच्याकरता स्वतःची बलिदानं या लोकांनी दिली। अशा लोकांची आठवण करण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे। आणि मग ज्या लोकांमुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं, त्या लोकांच्या स्वातंत्र्याच्या या बलिदानाचं काय आपण नेमकं चीज करतो आहोत, हे तुम्ही आणि आपण या तरुण मंडळीने पुढच्या पिढीने ठरवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून माझा सर्वांना या ठिकाणी विनंती असेल, विद्यार्थ्यांना खास करून, की आजच्या या कार्यशाळेला तुम्ही सर्वांनी अत्यंत मनपूर्वक सर्व हे आजच्या वक्त्यांची भाषणं तुम्ही सर्वांनी ऐकली पाहिजे आणि याच्यातून आपण एक धडा घेतला पाहिजे आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या नंतर आता ह्या देशाला पुढच्या विकासाच्या टप्प्यावर घेऊन जाण्याकरता तुमचं योगदान हे फार महत्त्वाचं असणार आहे। त्याकरता आपण सर्वांनी शिक्षणामध्ये लक्ष केंद्रित केलं पाहिजे, शिकून आपण सर्वजण मोठे झाले पाहिजे आणि माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं, या जिल्ह्याचं नाव कसं मोठं होईल त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। हा एक बोध आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या, क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण घ्यावा याची विनंती मी तुम्हाला करेन। आज संस्थेच्या वतीने खरं तर विद्यापीठाचे मी आभार मानले पाहिजे, कारण विद्यापीठाने हा एक कार्यक्रम कायमस्वरूपी दरवर्षी घेत आहे आणि ह्या कार्यक्रमाची जबाबदारी ही शिवाजी विद्या प्रसारक संस्थेवरती दिली आहे, ही मला असं वाटतं आमच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। आणि त्यामुळे तुमच्या सर्वांचे, खास करून विद्यापीठाचे या ठिकाणी आभार संस्थेच्या वतीने अर्पण करणं हे माझं कर्तव्य मी या ठिकाणी समजतो। ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली सृजनशील पिढी आणि एक विचारक्षम पिढी घडवण्याचं काम विद्यापीठाच्या या वक्त्यांच्या माध्यमातून नक्कीच होईल, अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो। तुम्हाला सर्वांना, जमलेल्या सर्वांना आजच्या ह्या क्रांती दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा अर्पण करतो आणि थांबतो। विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या
एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सचिन नांद्रे सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील, आपल्या स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब प्रफुल्लकुमारजी सिसोदे, आपल्या स्थानिक कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब अशोकजी पाटील, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब एस टी पाटील, सर्व विद्यापीठाचे पदाधिकारी, माझे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर मगर सर, नंतर केदारनाथ कवडीवाले सर, त्याच्यानंतर नितीन ठाकूर सर, अमोल मराठे सर, विद्यापीठाकडून आलेले विविध पदाधिकारी, पंचक्रोशीतली पण ग्रामस्थ, जे स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आहेत ते सर्व वारसदार, नंतर पंचक्रोशीतले सरपंच, उपसरपंच, पत्रकार बंधू भगिनींनो आणि NSSचे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे. विद्यापीठाने आम्हाला ही कार्यशाळा घेणार का याबद्दल विचारणा केली आणि या निमित्ताने आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं या परिसरातील आणि स्वातंत्र्य सैनिकांचा जो कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या निमित्ताने एक त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल, त्यांना एक मनोभावन अशी त्यांच्या कार्याला स्मृती उजाडेल या हेतूने आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळे आम्हाला विद्यापीठाने दिली याबद्दल सर्वप्रथम मी विद्यापीठाचे आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाच्या निमित्ताने या खजिना लुटी संदर्भात आणि या क्रांती स्मारकाविषयी आपण सगळ्यांना ज्ञात व्हावं, काय घटना घडलेली होती, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आपले जे सन्माननीय वक्ते आहेत ते वक्ते आपल्याला यथोचित मार्गदर्शन करतीलच. तर हा कार्यक्रमाप्रसंगी मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वातंत्र्याचा आनंद किती पद्धतीने आणि कशा पद्धतीने घ्यायचा किंवा ते स्वातंत्र्य मिळवत असताना काय त्रास झाला होता हे पण आपल्याला ज्ञात असणं अपेक्षित आहे. 2013 पर्यंत या क्रांती स्मारकावर म्हणजे विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हापासून तर 2013 पर्यंत क्रांती स्मारकावर नेहमी उपक्रम राबवले जायचे आणि 13 पासून तर 2024 पर्यंत हा उपक्रम बंद होता. हा उपक्रम सुरू करण्यामध्ये जे 2 पिलर्स आहेत ते दोघी पिलर्स इथं उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी आपण NSSच्या क्लॅप देऊन त्यांचं स्वागत करू. त्याच्यामध्ये आदरणीय नितीन ठाकूर सर आणि अमोल मराठे सर यांच्या प्रयत्नाने हे आजचा जो उपक्रम सुरू झाला त्याचे खरं शिल्पकार ते आहेत. या सूचनेचं पालन करत असताना मी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी सर, कुलगुरू प्राध्यापक ST इंगळे सर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय राजूदादा नन्नवरे, ॲडव्होकेट अमोल पाटील आणि श्री नितीन जालटे सर यांचंही त्यासोबत स्वागत करेल, कारण त्यांनी तात्काळ या सूचना निर्गमित करून हे क्रांती स्मारकावरील क्रांती दिन साजरा करण्यात यावा यासाठी मला सूचना केल्या आणि त्या पद्धतीनं या महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी माझे मित्र डॉक्टर सचिन जाधव सरांशी बोलून सरांनी सांगितलं की मी आदरणीय प्राचार्य महोदयांना विचारतो आणि प्राचार्य महोदयांना विचारून तुम्हाला सूचना करतो बुवा. आणि प्राचार्य महोदयांनीही वेळ न दवडता तात्काळ होकार दिला. त्यामुळे मी विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयाचे आभार मानतो आणि इथून पुढे हा उपक्रम नेहमीच यशस्वी शिंदखेडा महाविद्यालयात घ्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा.